सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सिन्नर नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मातोश्री नर्मदा लॉन्स येथे शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी शिवसेना उभाठा गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या निष्ठावंतांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले की कटाकारस्थान करून समाजाच्या मनात विष पेरून एखाद्याच्या राजकीय जीवनात कलंक लावणे हे सर्वात घातक आहे। नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही उमेदवारीसाठी फोडाफोडी केली, मात्र सिन्नरची जनता शून्य असून निवडणुकीत ती तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिला। व्यासपीठावर शिवसेना उभाठा गटाचे जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, उपनेते वसंत गीते, राष्ट्रवादीचे नेते कोंडाजी मामा आव्हाड, ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे, हेमंत नाईक, प्रमोद चोथवे, माजी नगर अध्यक्ष किरण डगळे, काँग्रेसचे नेते विनायक सांगळे यांच्यासह महाविकास आघाडीचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते। सिन्नर शहरात जी आता संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत, तसं सिन्नरमध्ये सुद्धा नगरपालिकेची निवडणूक होत आहे। आपण पाहिलं असेल की आपल्या नाशिक मतदारसंघात 4 नगरपालिका आहेत, परंतु त्याच्यातल्या 3 ठिकाणी फोडाफोडी झाली। आमच्या इकडे सिन्नरमध्ये फोडाफोडी झाली, परंतु तरीसुद्धा आम्ही एक दिलाने, एक विचाराने, निष्ठेने शिवसेनेबरोबर उभं राहिलो आणि महाविकास आघाडीचं एक पॅनल तयार केले। त्याच्यात काँग्रेसची एक उमेदवार आहेत, बाकीचे सगळे शिवसेना आमचे उमेदवार आहेत आणि बाकी सर्व पक्षांनी या उमेदवारींना पाठिंबा दिला आहे। उमेदवार ऐनवेळी बदलण्यात आला आपला असं एकंदरीत सांगण्यात आलं होतं। पिटूकाकांना उमेदवारी जाहीर झाली असं पिटूकाका मागणी पूर्वीपासून होती, 4-5 जणांची मागणी होती आणि घटना आपल्याला माहिती आहे, घटना अशा घडल्या की काही आमचे उमेदवार जे आमच्याकडे इच्छुक होते किंवा आमचे उमेदवार होते ते भारतीय जनता पक्षात गेल्यामुळे इथे परिस्थिती अशी निर्माण झाली की कुणाला उमेदवारी द्यावी। परंतु एकूण राजकारण सगळं पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की आता इथं योग्य उमेदवारी पिटूकाकाची आहे। नगराध्यक्ष पदासाठी आपल्या परिवारातील सदस्य दुसऱ्या पक्षाकडून उभा आहे, फोडाफोडी झाली, नाही आता जे नको व्हायला पाहिजे होतं ते झालं, तर त्याच्यावर प्रतिक्रिया देणं माझ्या दृष्टीने चुकीचं आहे, त्यामुळे मी त्या विषयावर बोलत नाही। परंतु पिटूकाकाला निवडून आणण्यासाठी आम्ही मेहनत घेऊ आणि पिटूकाका 100% निवडून येईल असं माझं म्हणजे सांगण्याने तुमच्यामुळे आरोप केले होते पक्षप्रवेशाच्या वेळेस, त्याचं आज आपण खंडन केलेले हां त्याबद्दल नाही, तरी सुद्धा मी उशीर खूप झाला असल्यामुळे मी खूप त्रोटक माहिती आणि ज्याला आपण म्हणतो रनिंग कॉमेंट्री सारखं सांगितलेलं आहे। जर माझ्याकडे तारखांप्रमाणे सगळं लिहिलेलं आहे, मी लिहून ठेवलेलं आहे सगळं, आणि यांचे सगळे कृत्य माझ्याकडे नोंद केलेली आहे, मी सगळं बोलू शकतो। परंतु मला असं वाटतं की आपलं राजकारण या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या राजकारणात यायला नको, आणि म्हणून मी फक्त माझ्याविषयी जे बोललं त्याचं खंडन केलं आहे। कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, नेत्यांच्या निवडणुका संपलेल्या आहे, आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत आपण कार्यकर्त्यांशी बोलून त्यांच्या निवडणुकीत कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे। आपण पाठिंबा सांगितलं का धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे, सिन्नरकरांना काय आव्हान करणार? सिन्नरकरांना माहितीच आहे की कारण कायम आजपर्यंत धनशक्तीच्या विरोधातच मी लढत आलेलो आहे, आणि आमचा सर्वच पक्ष आणि आमचे सर्व कार्यकर्ते हे धनशक्तीच्या विरोधात लढलेले आहेत, आणि आतापर्यंत जे जे यश मिळालं हे जनशक्तीच्या जोरावरच आम्हाला मिळालेलं आहे, आणि आता सुद्धा ते मिळेल अशी मला खात्री वाटते। वसंत गीतेने सांगितलं 100 कोटी आणि राज्यमंत्रीपद मिळणार होतं, ते आपण धुडकून लावलंय, हे पहा, ही गोष्ट खरी आहे का? काही गोष्टी खऱ्या आहेत, मला काही गोष्टी बोलता येत नाहीत, परंतु नक्कीच आर्थिक गोष्टीच्या विषय झालेले होते, परंतु माझ्यापर्यंत निरोप नाही आले, पण बाहेरून निरोप येत आहे। प्रचारासाठी पहिली शुभारंभ झालेला आहे, काय भावना शिवसेनेचा? नक्कीच सर्व 30 उमेदवार आणि नगराध्यक्ष चौथे भाऊ प्रमोद चौथे यांना उमेदवारी दिलेली आहे, आणि आज आम्ही
आदरणीय वसंत भाऊ खासदार, आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आलो होतो. आणि नक्कीच जसे खासदार साहेब एकनिष्ठ आहेत तसे जे सर्व तळागाळातले जनतेतले हे सर्व उमेदवारी आम्ही सर्वांनी दिलेले आहेत. आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये सर्व स्तरातील सर्व प्रकारच्या प्रचार प्रसार करून 30 नगरसेवक, नगरसेविका आणि नगराध्यक्ष निवडून येतील. ही निवडणूक धनशक्ती विरोधी जनशक्ती, आमच्या बरोबर जनता आहे आणि नक्कीच विजय होणार. मुळामध्ये काय होय माहिती का, ही जी सूज आहे ना भारतीय जनता पक्षाची, ही त्यांना घातक ठरणार. हा अजगर किती मोठा झाला ना, हा जास्ती वळवळ करू शकतो. आणि भ्रष्टाचाराची सूज आहे, पैशाचा उत्पात आहे. त्यांनी समजून घेतलं पाहिजे की हे राजकीय दिशा तुम्ही कुठल्या ठिकाणी घेऊन चाललंय. शेवटी निष्ठावंत मंडळी आहे ना, लोक आहे ना निष्ठावंत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेला हा महाराष्ट्र आहे, ज्यांचं वोट धरून तुम्ही इथं आलेत आणि आज तुम्ही डोक्यावर बसलेत. जनता विसरत नाही आणि जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. निश्चितपणे सिन्नरकर हे शून्य मतदार आहेत. इथं खूप लोकांनी जातीवाद करण्याचा प्रयत्न केला, सगळ्या गोष्टी प्रयत्न केला, पण वाजे फॅमिली असो, शिवसेना असो, यांच्यावर जनतेचा विश्वास आहे, मतदारांचा विश्वास आहे. आणि निश्चितपणे या ठिकाणी स्पष्ट बहुमतामध्ये ही महापालिका, ही नगरपालिका आम्ही जिंकू आणि नगराध्यक्ष बी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येते. तीच भावना अख्ख्या सिन्नरकरांची आहे. काही कारण नसताना या घरामध्ये खासदार होते, आमदार होते, आपले सगळे या घराला एवढं या सिन्नरने दिलं आणि मग आपल्याच पक्षामध्ये आपण घरातली गद्दारी करायची, घर फोडायचं, हे भारतीय जनता पक्षाचं वागणं जनतेला पोहोचलेलं, मतदारांना पटलेलं नाही. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक.